कोणतं? महिला राखीव राहण्याचं कारण आहे. कोणतं कारण आहे? कोणतं कारण आहे सांगू तुम्हाला? सांगा. अहो पहिले पोरगी पाहायला जाता जर भुरीच पाहिजे ना, भुरी असेल तरी भुरीच पाहिजे. बरोबर आहे, ते पसंतीच्या गोष्टी म्हणता ना. मग पोरगी पाहायला येतात. पोरगी पाहायला आल्याच्या नंतर पोरगी तर पसंत आली, मग 50,000 रुपये, 20,000 रुपये, 10,000 रुपये हुंडी मागतात. बरोबर आहे, ह्या या गोष्टी तेवढ्याच खऱ्या आहेत. तुमच्या मायाच्या नवऱ्याची कमाई राहते आमच्या इथं नाही. हुंडी मागता. हुंडी मागल्याच्या नंतर तिला घरी आणता. घरी आणल्याच्या नंतर तिच्याकडून वाटेल ते कष्ट घेता. वाटेलच्या रीतीने वागवता. तिला शिवागारी करता. एवढंच नाही तर तिला झाडू नाही मारता. बरोबर मारता ना. म्हणून हे बाईला 35% आरक्षण मिळालं आणि जेटी बाईची राखीव जागा हे काढली. एवढी तरी तुमची इज्जत आहे माणसाची. बरोबर आहे. एवढी राहू द्या. एवढी तरी इज्जत आहे तुमची माणसाची. 4 दिवस जाऊ द्या. मग 4 दिवस जाऊ द्या. गावामध्ये तुम्हाला कुत्र का तर कुत्री नाही पुरुष माणसा. बरोबर आहे तुझं बरोबर आहे शिला. कारण भविष्यवाणी झाली आहे. कशी? येत्या 2012 मध्ये संपूर्ण दुनिया कानं नष्ट होणार आहे. कोण म्हणते? बापा भविष्य कारण भविष्यवाणी का भविष्यवाणी बहुत झाली. आणि तुम्ही बाया आपल्या भावाला धरू वाचणार आणि आम्ही सगळे माणसं मरणार आहोत. आम्ही भावाला धरून आम्ही बाया वाचणार आहोत. बरं भावालाही धरून वाचले आम्ही तरी असा लेख आहे असं पुराण म्हणते. पुराण म्हणते बहीण भावापासून विस्तारच तयार झाला. शास्त्रोक्त अभ्यास आहे का तुला? म्हणून का म्हणते मी? का म्हणते बघ? माझ्या मागे नका तुम्ही लागा, माणसं झाले गाराम थोडं वागा, नाही जमल तर भीक तुम्ही मागा. बायको करायला सूट लागणार पोसायला का दुख लागते का? माझ्या मागे नका तुम्ही लागा, काही विचारा न थोडं वागा, नाही जमल तर भीक तुम्ही मागा. नाही जाणार, नाही जाणार, नाही जाणार, नाही जाणार. माझ्या मागे नका तुम्ही लागा, काही विचारा न थोडं वागा, नाही जमल तर भीक तुम्ही मागा. नाही जाणार, नाही जाणार, नाही जाणार, नाही जाणार. बांधवांनो, आज मला या कडमेश्वरच्या स्टेजवर गायन कला सादर करण्याची संधी ज्यांनी दिली असेल ते आमचे आदरणीय प्रेरणास्थान बहुजन मुक्ती आंदोलन राष्ट्रीय उपाध्यक्ष माननीय सुरेश बाबूजी डोंगरे यांच्याकडून माझ्या मंडळात 101 रुपयाचं पारितोषिक आलं. त्यांना माझा सतशा प्रणाम, धन्यवाद, जय भीम. अरे 8 दिवस झाले मी पाटलाच्या घरी गेलो ना, जाऊन बायका पाटलाच्या घरी तरी बडबडून राहिला. कोण बडबडून राहिला? का जाणं बापा आमच्या द्वारावर बावरले रे भाऊ. आता गरमीचे उंदर हे गरमीचे उंदर बावरले. आता यायला फासा म्हणून म्हणल्याशिवाय जमणार नाही. ओ पाटील घरी आहेत का? पाहिलं हे शेगेल तुरवाली भीमेश्वरचा माल खाऊ तर हिवरी पिवरी होऊन राहिली आणि तो पितारा बाबा पोटाचा नगारा हाता बाजा सकणाऱ्या केव्हा मरले केव्हा वाल काही किती नाही. नमस्कार पाटील साहेब. राम राम, जय भीम, जय भारत. कशासाठी येणं केलं? आमच्या घराकडे काय पैसे असल्याचं काम पडलं का? काय एवढा भिकारी समजला का पाटला? अरे नाही बाबा, तुम्ही खाऊन पिऊन सुखी संपन्न माणसं आहात. मग सकाळी येण्याचं कारण काय? मी तुमची कचरा कुत्रा बोकळ बाखळ. अरे बाबा, माझे 8 दिवस झाले बोकळ बाकळ नाही. मी माझ्या घरवालीला शुद्ध विचार सांगून तिले म्हणत आहो की पती पत्नीचा हा झगडा नाहीये. बरोबर. 2 शब्द माझे विचाराचे ऐकून घे. आणि मी म्हणलं तू कष्ट
आज तुझ्या भरोशावर तुझ्या हाताला विचार आपण कळमेश्वर चालतो हो ना हे पाटील तुम्ही जरी असा धिंगाणा लोकांना दाखवाल हा गाव दुरुस्त होईल नाही काय बिघडल 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 हे पाटील हा झोकावाले का बोली हो मी बोली झोकायला गेलतो अजी रोज जातात हो रोज जातात मोठी मांस मटण खायची इच्छा रोज का नाही कोटी नदीवर जातील कोटी तळ्यावर जातील कोटी एवढा गड्डा दिसला तिथंच जातील झोपझाप करून येतात पण रोज का नाही मच्छी आणत नाही रोज आणतील तर काय आणतात ते प्रिय निश्चित टेपरी भेटते अरे टेपरी नाही टेपरी पाटलीला आवडत नाही तर सांगला काय नसतं ना हिला होते म्हणते हिला होतं. तर मॅडम साहेब मग तुम्हाला बायको आहे नाही मला नवरा आहे अरे बाबा मी चांगल्या विचाराला बोलत आहो कदाचित तुमच्या पत्नीचे विचार ऐकून माझी घरवाली दुरुस्त होईल आज बंदाची बंदी म्हणजे तू बंद आहे हो का ओय तू बंदास का तर तुला कोटी फुटला दिसलो का तर बंदीच्या बंद्या आपल्या घरवालीला आमच्या घरात दुरुस्त होईल माझी घरवाली दुरुस्त झाली तर हा मोहल्ला दुरुस्त होईल बरोबर आणि मोहल्ला दुरुस्त झाला तर संपूर्ण गाव दुरुस्त होईल अरे गाव दुरुस्त झाला तर ग्रामपंचायत दुरुस्त होईल ग्रामपंचायत दुरुस्त होईल अरे ग्रामपंचायत दुरुस्त झाली तर पंचायत समिती दुरुस्त होईल पंचायत समितीमध्ये येणारा तो एरिया पंचायत समिती दुरुस्त झाली तर जिल्हा परिषद मध्ये येणारा एरिया दुरुस्त होईल बरोबर आहे जिल्हा परिषद जरी दुरुस्त झाली तर विधानसभा जरूरच होईल आणि विधानसभा जर दुरुस्त झाली पाटील तर पुरी लोकसभा दुरुस्त होईल लोकसभा दुरुस्त झाली तर पुरा इंडिया आणि इंडिया दुरुस्त झाला तर मग तू न मी हो म्हणजे आम्ही बिघडले आहोत भाड्याच्या बाईला माझा पाटील का कावजी तू इंडियाच्या बाहेर राहतेस का कुठे राहते नाही नाही इंडियातच राहत मग इंडिया दुरुस्त होईल मग आपण दोघात बिघडले राहून का नाही आपल्याला तर दुरुस्त बनवता पाहिलं झालं तर घेऊन ये पाटलाच्या तिघेवर पक्की 100 101 खतवून टाकलो घरी कवडीचा गप्पा मारायचे हो बायकोने म्हणलं कारभार नाही तेवढं 2 रुपये ठावकाची पुडी आणतो का म्हणल्यावर म्हणते घरात जाते जे चुलीतली कोणती काढते तर मने पराने सुधरत नाही पण पाटलाच्या घरी तर खपवून टाकलो भाऊ घरी जाऊन पाहतो बायकोले 2 शब्द प्रेमाचे सांगतो प्रेमानं बायको जरी नाही ऐकली आणि जरी या पाटलाच्या घरी नाही आली काही आपा पाटलाच्या बापाचा नौकर नाही मी आपला काही फोद्या दाखवत नाही जाऊन पाहतो घरी बापरे बाप ह्या पैमा तमासून गेलो पण घरी आलो पण 3चे 3 दरवाजे बंद त्या पैमा मस्त चमचीचा भात तुडीचा वळण आलू वांग्याची सब्जी मस्त खाला बिचार मस्त टरलापू झोपून राहिली हिने जिंदगानीचा विचार नाही संसाराचा फिकर नाही पोरं कोणीकडे आपला काम धंदा कोणीकडे आवाज मारून पाहतो बालेची आई पप्पूची आई पप्प्याची आई
आता माझ्या समोर करबत टाक खातो कुठून मला एवढं सांग मी तुला चांगल्या प्रेमानं चांगल्या सुद्धा विचारानं आवाज मारत आहो आणि तू म्हणत आली तू अरे आली हो पण कोणाची आली हो कपडे म्हणते म्या बरं आई म्हणाले मी तुमची बायको आली इकडे असं मटकार काय झालं ते सांग. अहो मटका नाही आपल्याला एकच काम करायचं फक्त शॉर्टकट मध्ये सालात पाटलाच्या घरी मोठा कार्यक्रम आहे 14 एप्रिल निमित्त बाबासाहेब आंबेडकरच्या जयंती निमित्त कार्यक्रम आहे आणि जेवणाचा कार्यक्रम आहे तिथं आपल्याला निमंत्रण आहे दोघांना जेवण बोलवायला चाल लवकर चाल लवकर नमस्कार पाटील राम राम आल्या का झोपणं आहे का अरे म्हणजे मी तुमची घरवाली आली का म्हणालो नाही का माझी हे काय घरवाली समजलास का तर पाटील साहेब तुमचे घरवालीले माझ्या घरवालीला सुद्धा विचार सांगू द्या आपण अंदर जाऊ आणि नेश कापी चल बाई टाइम नाही त्याला माझ्या पतीने सांगितलं बाजारला जमलं ज्या धंद्याच्या भरवशावर आपलं पोट पण आहे त्याला भिकार तरी मानावं कसं ज्या धंद्यावरती आपलं भवितव्य उज्ज्वल झालं लीला शाहीर जाते लीलाला साथ मन घेते बाजारला जाते हा शाहीर रामो नामूजी साथी लक्ष्मण भाऊ कलंगी पार्टी मुक्काम फेटरी काटोल यांच्याकडून 51 रुपयाचं पारितोषिक आहे त्यांना माझा स्वतःच्या प्रणाम सांगतो पण यावेळेसचे बाजाराचे ठेकेदार कोण आहे तुला माहित आहे? कोण आहे? सामबाई आणि हरिचंद्र ठेकेदार नवीन
कवी भीमेशाचे बोल ऐकाना, रथ तो माझा ओळखून द्याना. याच वर्षी गौरंग याच वर्षी हे गीत कहलं. बऱ्याचशा शायराला विचारतो, दोन पाय सांगतात, मन हा मालक सांगतात. अरे बाबा मी कवी भीमेशाचे बोल ऐकाना, रथ तो माझा ओळखून द्याना. माझे प्रतिस्पर्धी आदरणीय शहीद प्रमाणे माझे आदरणीय वानखेडे साहेब, त्याचप्रमाणे गौराईजी साहेब, धर्मकीर्तीनगर नागपूर यांच्याकडून 101 रुपयाचं पारितोषिक आलं. त्यांना माझा सतशा प्रणाम, धन्यवाद. श्री हा प्रेक्षक बांधवांनो, ज्यांना कुणाला व्हिडिओ ऑडिओ कॅसेट लागत असेल, शाहीर भिनेश रविबाबू विरुद्ध पुरुषोत्तम शाहीर यांची कॅसेट विक्रीला आलेली आहे स्टेजवर. ज्यांना कुणाला लागेल त्यांच्याकडून सुद्धा 101 रुपयाचं पारितोषिक आलं. त्यांना माझा सतशा प्रणाम, धन्यवाद. माझा वेळ समाप्त झाला. माझे प्रतिस्पर्धी शहीद अगं शिला, सस्ता माग माल देऊन घरचा प्रश्न आला. छोटे छोटे मुलं बाहेर टाकून एवढ्या लांबून धंदा करता हा लागतं. ही बरपोटासाठी वाटेल ते कष्ट करावं लागतात. मग चल नगर माझ्या 2 महिन्याच्या बाळ आहे ना, ते घरी दुधासाठी. आमचे आदरणीय प्रधानजी मोरेश्वरजी शाहीर सुधारेवाले यांचे उत्कृष्ट नकलाकार आमचे शोयरा रामनीतजी गजभिये यांच्याकडून माझ्या मंडळात 20 रुपयाचं पारितोषिक आहे. त्यांना माझा सतशा प्रणाम, धन्यवाद. त्याचप्रमाणे लक्ष्मणजी काटकरकडून 10 रुपयाचं पारितोषिक आहे. त्यांना माझा सतशा प्रणाम, धन्यवाद. प्रेक्षक बांधवांनो, या स्टेजवर उद्या जंगी पुनाई दुय्यमचा मुकाबला आहे. शाहीर मोरेश्वर त्यांच्या विरोधात शाहीर आहेत दुधाभाऊ शाह यांचा दुय्यमचा प्रोग्राम पाहण्यास विषय.